विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण द्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका या ठिकाणी पाहत आहे की शिष्याने या ठिकाणी शंका केली होती की मागील जो चौथा तरंग होता त्या चौथ्या असणाऱ्या तरंगामध्ये आपण मोठ्या बंधूला आणि जीव ब्रह्मात्मके ज्ञान प्राप्त करून त्या ठिकाणी ब्रह्मबोधाचा साक्षात्कार करून दिला. परंतु मला जरा थोडं त्याविषयी शंका आहे, कारण तो ब्रह्मबोध प्रतिपादन करत असताना, प्रयुक्त करत असताना त्यामध्ये तुम्ही 3 गोष्टींचं वर्णन करून सांगितलं. त्यामध्ये जो ब्रह्मबोध प्रतिपादन करून सांगायचा आहे तो वेदामध्ये आहे. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी वेदालाही महत्त्व दिलं आणि ते वेद सामान्य मनुष्याला सहजासहजी कळण्यासारखे नसल्यामुळे सद्गुरू त्याचं वर्णन करून सांगत आहे. म्हणून सद्गुरूचं सुद्धा त्या ठिकाणी वर्णन आलं आणि ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करून सांगितलं का ते ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, निर्विकार आहे, असंग आहे आणि अद्वितीय स्वरूपाचं आहे, अविक्रिय आहे, निराकार आहे, निरावयव आहे, अव्यक्त स्वरूपाचं आहे, असं ब्रह्माचे स्वरूप वर्णन करून सांगितलं. तर एकंदर किती गोष्टी वर्णन करून सांगितल्या, तर प्रामुख्याने ब्रह्म वर्णन करून सांगितलं, वेद वर्णन करून सांगितले आणि सद्गुरूंचं वर्णन करून त्या ठिकाणी सांगितलं. मग 3 गोष्टी जर त्या ठिकाणी आल्या तर ब्रह्म पारमार्थिक सत्तेमध्ये आहे आणि वेद व सद्गुरू हे काही जरी झालं तर यांची कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक सत्ता का म्हणायची? त्याचं कारण असं आहे का सत्ता मानत असताना वेदांत्यांनी एकच सत्ता मांडलेली, तर ती सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्ता. आणि दुसरी जर सत्ता मानायची झाली तर ती फक्त कोणती सत्ता मानतात? प्रातिभाषिक सत्ता मानतात. व्यावहारिक सत्ता का मानत नाही? कारण व्यावहारिक सत्तासुद्धा प्रातिभाषिक सत्तेप्रमाणे आहे. म्हणून सत्ता म्हणायला 3, बरोबर का नाही? सत्ता म्हणायला 3, असायला 2, बरोबर ना? आणि असायला किती आहेत? म्हणायला 3 आहे. सत्ता म्हणायला 3, दिसायला 2 आणि असायला 1. असं करायला लागेल त्याचं. अशा पद्धतीनं ती पारमार्थिक सत्तावन असणारं ब्रह्म, त्याची पारमार्थिक सत्ता आणि वेद सद्गुरूची पर्यायानं कोणती सत्ता येते? प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी येत असते. या सत्तेविषयी आपल्याला समान सत्य, साधक बाधक व्यवहार जेव्हा पुढे पाहिजे. आता हा शब्द मी वारंवार तुमच्या पुढे बोलत असेल तर ह्या शब्दाला काहीतरी विशेष साधारण महत्त्व, असाधारण महत्त्व अशा पद्धतीनं आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. म्हणून ते आधीच जर कानावर पडलं तर ते पुढं आपल्याला सहज सोपं होऊन जात असतं. म्हणून काय झालं की वेद, सद्गुरू आणि ब्रह्म या वेद, सद्गुरू आणि ब्रह्म हे 3 पदार्थ झाले का नाही. म्हणून ब्रह्माची प्रातिभाषिक सत्ता आणि वेद सद्गुरूची ब्रह्माची पारमार्थिक सत्ता आणि वेद सद्गुरूची प्रातिभाषिक सत्ता, अशामुळं ते प्रातिभाषिक म्हणून मिथ्या ठरले. मग मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते का? रज्जू सर्पाचं उदाहरण पाहिलं तर आपल्याला ज्ञान कशाचं व्हावं लागेल? आद्यस्थ पदार्थ का अधिष्ठान पदार्थाचं? तर नेहमी विचार करतो की अधिष्ठान जे आहे त्याच ज्ञान व्हायला पाहिजे. तुम्ही ज्ञान कशाचं करून सांगता? जे प्रातिभाषिक, जे आद्यस्थ आहे वेद सद्गुरू, त्याचं तुम्ही वर्णन करून सांगत असतात. मग वेद सद्गुरूंनी जर अशा पद्धतीनं संसार बंधाची निवृत्ती होते तर मृगजळाने सुद्धा ताणीची निवृत्ती व्हायला पाहिजे. या अनुभवाच्या विरुद्ध आहे का नाही? अनुभवाच्या विरुद्ध आहे. मग विचार जर केला तर नुसतं ब्रह्म मानून चालेल का? चालणार नाही. जसं तुकोबराय म्हणतात काय, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. ते 3 गोष्टी एकत्र आल्या तरच पाक होईल का नाही? तसं वेद सद्गुरू एकत्र आले नाही तर ब्रह्म कळेल का आपल्याला? म्हणजे तुम्ही सांगता तेही बरोबर आणि मी बोलतो एका अर्थाने तेही बरोबर, असं शिष्य म्हणतो. पण मग आता नक्की मी काय स्वीकारू? वेद, सद्गुरू आणि ब्रह्म 3 गोष्टी स्वीकारल्या तर द्वैत मत प्रतिपादन केल्यासारखं झालं की नाही? 3 गोष्टी म्हणजे द्वैतात गेल्या आणि केवळ एक ब्रह्म
ते अद्वैतामध्ये गेलं. मग आता नक्की द्वैत प्रमाण मानू का अद्वैत प्रमाण मानू अशी त्यांनी शंका केली. त्याविषयी सद्गुरू सांगितले की बाबा तू मानायचं असेल तर एक प्रमाण मान. कोणतं? अद्वैत प्रमाण अशा पद्धतीनं मान. कारण अद्वैत प्रमाण का मान? कारण साक्षात भगवान शंकर महादेव आणि शंकराचार्यांच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन काय केलं त्याने? या सगळ्या असणाऱ्या द्वैत मताचं खंडन केलेलं आहे. आणि द्वैतवादी कोण आहे? त्याच्यामध्ये आपण रामानुजाचार्य पाहिलं. राती महाराज तुम्ही याच्याविषयी बोलून झालं असेल ना, ह्या मतांविषयी का नाही बोलून टाकलं मग त्यांना? टाइम झाला. 10:30 वाजेपर्यंत पाठ घेतला काल रात्री. असं का? तो प्रश्नाचा मुद्दाच क्लिअर केला पूर्ण. आता महाराजांनी आपल्याला काल सांगितलं का नाही का की कसे असलं तरी पाठ हा कसूनच झाला पाहिजे. म्हणजे कसून म्हणजे त्याच्यामध्ये उणीव नसले पाहिजे. सगळ्या गोष्टी अशा जितक्या कसून आपल्या बुद्धीला जेवढ्या कसून करता येईल तेवढ्या कसून करण्याचा प्रयत्न करायचा. कमी पण सोडायचं नाही कधी कुठं. ठीक आहे. मग ते भगवान शंकर आणि ते काय करतात? शंकराचार्यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन जे काही द्वैतवादी आहेत त्या द्वैतवाद्यांचं मत खंडन करतात. तर त्याच्यामध्ये द्वैतवादी पाहता असताना आपण रामानुजाचार्य पाहिले, वल्लभाचार्य पाहिले, निंबाळकाचार्य पाहिले आणि अजून कोण आचार्य पाहिले? माधवाचार्य पाहिले. हे 4 आचार्य पाहिले. आता हे 4च आचार्य आहेत का? तर हे 4 आचार्य नाही. तसं आचार्य पाहता असताना आपण 6 आचार्य पाहतो. हे 4 आचार्यांचे नाव लक्षात आले. शंकराचार्य, शंकर आचार्य हे पण आचार्य आहे. आणि त्याच्यामध्ये रामानुजाचार्यांचं एक मत घेतलं आणि माधवाचार्यांचं एक मत घेतलं आणि एक नवीन आचार्य झाले ते चैतन्य महाप्रभू. एक 6वं मत त्या ठिकाणी आलं. आता याचा विस्तार करून सांगू का? थोडा थोडा करून सांगितलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे ना? तर पहा, तर आता आपण अद्वैत दर्शन पाहतो. ते कोणाचं आहे अद्वैत दर्शन? तर ते शंकराचार्यांचं किंवा ही व्यासांपासून आलेली जी काही परंपरा आहे ते शंकराचार्य म्हणजे अद्वैत मत शंकराचार्यांचं आहे. आणि हे कोणता संप्रदाय आहे? तर दशनाम आखाडा हा संप्रदाय त्यांचा आहे. तिथं दशनाम आखाडा केला तरी महाराज चालू शकतो, आहे का नाही? असे दादा आपल्याला नेहमी सांगतात. गिरीपुरी असे ते नाव त्याच्यामध्ये येतात. 10 जणांची फौज तयार केली असं दादा सांगतात आपल्याला. अशा पद्धतीने त्यांचा दशनाम आखाडा असा तो संप्रदाय सुरू झाला. काय त्यांचं म्हणणं आहे बरं? तर ते म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या. ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. आणि मग हे जगत आपल्याला जे प्रतीतीला येतं ते खरं आहे का खोटं आहे? तर ते म्हणले जगत खरं नाही आणि खोटं नाही, खऱ्या खोट्याहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. बरोबर ना? आणि हे सगळं मग प्रतीतीला काय येतं? तर ती अनिर्वचनीय कोण आहे? माया आहे. म्हणून हे सगळं जगत काय आहे? मायाकारी आहे. त्याला खरंही म्हणू शकत नाही आणि खोटंही म्हणू शकत नाही. खोटं का म्हणू शकत नाही? तुम्हाला धडधड दिसतं का नाही? आणि खरं का म्हणू शकत नाही? बरं, ते टिकतं का? तर ते टिकत नाही ना. त्याचा कालांतराने काय होत असतो? बाद होत असतो. म्हणून ते खरंही म्हणता येत नाही आणि खोटंही म्हणता येत नाही. खऱ्या खोट्याहून विलक्षण म्हणावं लागतं. आणि ते कशावर प्रतीतीला येतं? ब्रह्मस्वरूपावरती प्रतीतीला येतं. कशामुळं? मायामुळं. ती माया कशी आहे? स्वश्रेया आणि स्वविषया स्वरूपाची माया. जसं पाण्यावर शेवळ येऊन पाण्यालाच आच्छादन करतं तशा पद्धतीची ही माया ब्रह्माच्या चैतन्याच्या आश्रयाला राहून चैतन्याला काय करते? आवरण अशा पद्धतीनं करत असते. म्हणून ब्रह्म सत्य आणि जगत त्या ठिकाणी मिथ्या आहे असं वर्णन करून सांगणारं जे मत आहे ते अद्वैत मत शंकराचार्यांचं संप्रदाय दशनाम आखाडा असणारे यांचं काय परंपरा आहे. त्याच्यामध्ये आपण दुसरं मत पाहिलं तर ते कोणतं? विशिष्टा अद्वैत पाहिलं. तर हे विशिष्टा अद्वैत कोणाचं मत आहे? तर हे रामानुजाचार्य. आता ह्या रामानुजाचार्याविषयी आपण मागं पाहिलं की त्यांची ख्यातीच मुळात सत्ख्याती आहे. ते सगळेच पदार्थ काय म्हणतात? सत मानतात. मग विशिष्ट, विशेष्य, विशेषण आणि विशिष्ट. विशिष्ट काय झाला? आभास. तोच काय आपण त्याला म्हणतो? जीव असं म्हणतो. मग तो जीव त्या ठिकाणी ते मिथ्या मानतात का? जीवही त्या ठिकाणी मिथ्या मानत नाही. आणि जीवाने ज्या कल्पना केल्या त्या तरी मिथ्या मानता का? त्याही मिथ्या मानत नाही. म्हणजे त्या सुद्धा काय आहे? सत्याचे. म्हणजे याच्यामध्ये
जसं शुक्ती आणि रजत या दोन्ही पदार्थाचा विचार केल्याच्या नंतर आपण शुक्तीवरती जे रजत सांगतो ते मिथ्या मानतो की नाही, तर ते आध्यस्त किंवा भासलेले जे पदार्थ आहे की नाही ते सगळे सुद्धा काय मानतात, सत्य मानतात. फक्त काय होतात, रजताच्या अवयवांच्या ज्ञानामुळं नाही, शुक्तीच्या अवयवांचं ज्ञान झालं की रजताच्या अवयवाचं ज्ञान होत नाही. म्हणून काय होतं की तुम्हाला फक्त शुक्तीचं ज्ञान होतं, शिंपल्याचं ज्ञान होतं आणि रजताचे अवयव मात्र प्रतीला येत नाही. पण तिथं नाही का, तर ते अवयव त्या ठिकाणीच आहे असं ते सांगतात. म्हणून ते काय करतात की हे काही तुम्ही कसं मानता की हे सगळं मायाकारी आहे, अद्वैतवादी काय करतात, मायाकारी आहे म्हणून ते खरं नाही, खोटं नाही, खऱ्या खोटं विलक्षण. पण आम्ही मात्र हे मायाकार्य मानत नाही, आम्ही याला सगळ्याला सत्य मानतो. हे सगळे पंचमहाभूतामध्ये मोडतात म्हणून आम्ही याला सगळ्यांना सत्य अशा प्रकारचं मानत असतो. कोणता संप्रदायांचा, रामानुज संप्रदाय किंवा श्री संप्रदाय? ओंकार महाराज आहे का? श्री संप्रदाय श्री किंवा संप्रदाय. रामानुज संप्रदाय. श्री संप्रदाय असं म्हणतो. ठीक आहे श्री ना. संप्रदाय. तुमचा व्हिडिओ का बंद झाला? व्हिडिओ बंद आहे, हो. नेटवर्क मुळे झालं सर. ते नेटवर्कचाच प्रॉब्लेम यायला लागले. आता माझा व्हिडिओ चालू असतो मला दिसतं, पण बाकीच्यांना बंद झाल्यासारखं वाटतं. ठीक आहे. आता दोन गोष्टी काय झालं सुरू, दोन गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. एक अद्वैत प्रतिपादन करणारे शंकराचार्य पाहिले, त्याच्यानंतर आपण रामानुजाचार्यांचं विशिष्ट अद्वैत त्या ठिकाणी लक्षात घेतलं. आणि आता हे तुम्हाला जर विस्ताराने पाहिजे असेल ना, तर आपण गुगल वगैरे किंवा यूट्यूबला वगैरे कुठेतरी आपल्याला त्याची माहिती मिळत असेल किंवा ग्रंथ कोणाकडे जुने असेल तर त्याच्यामध्ये ही माहिती मिळू शकते आपल्याला. त्याच्यानंतर आपण कोणता संप्रदाय पाहिला, द्वैत दर्शन पाहिलं. त्यामध्ये द्वैत दर्शन, तर हे द्वैत मत कोणाचं आहे, तर हे माधवाचार्य. तर माधवाचार्यांचं हे काय आहे, द्वैत मत त्या ठिकाणी आहे. तर हे माधवाचार्य द्वैत मत प्रतिपादन करत असताना त्यांचं काय म्हणणं आहे की हे ब्रह्म म्हणा, जगत म्हणा, जीव म्हणा, ईश्वर म्हणा, हे जे काही सगळे पदार्थ आहेत का नाही, तर ते सगळे काय द्वैत म्हणजे त्याच्यामध्ये भेदच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला एक म्हणू शकत नाही, तुम्ही त्याला नेहमी भिन्न भिन्नच म्हणू शकता. कसं काय भिन्न म्हणणार, ते एक का होऊ शकत नाही? त्यांचं म्हणणं असे का माती आणि कुंभारापासून जरी हे सगळं निर्माण जर झाले असेल तर त्या प्रकारची माती ती कुंभाराच्या स्वरूपाची होईल का? माती कधी कुंभार होईल का? माती कधी कुंभार होणार नाही. माऊलींना एक ओवी त्याच्यावरती, माऊलींची एक ओवी त्याच्यावरती कुठंतरी एका अध्यायामध्ये मी 15व्या अध्यायात का कुठंतरी पाहिली, मला आता पक्क सांगता येत नाही. ते म्हणतात, फुला गेला षडपद ते फुलाची होते पहा. फुलामध्ये गेलेला भोंगा जर फुलरूप झाला तर माती सुद्धा कुंभारूप व्हायला पाहिजे, जीव सुद्धा ब्रह्मरूप व्हायला पाहिजे. पण जीव कधीच ब्रह्मरूप होऊ शकत नाही, जीव जीवच राहू शकतो, ऐका नाही, असं त्यांचं काय मत त्या ठिकाणी आहे. म्हणून ते काय करतात, द्वैत प्रतिपादन करत असतात. आणि त्यांचा संप्रदाय कोणता सांगितला होता काल? त्यांचा संप्रदाय ब्रह्म संप्रदाय, मध्वाचार्यांचा ब्रह्म संप्रदाय तुम्ही सांगितला. ब्रह्म संप्रदाय नाही कळाला तर मग माधवाचार्य संप्रदाय हा सरळ मुद्दा आहे आपल्याला. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण दुसरं मत पाहिलं होतं, द्वैत किंवा भेदाभेद, बरोबर ना. द्वैताद्वैत म्हणा किंवा त्याला भेदाभेद असं म्हटलं तरी चालेल. तर ते कोण आहे, निंबाळकाचार्य त्यांचं अशा पद्धतीचं हे मत आहे. तर त्यांचा संप्रदाय कोणता आपण पाहिला, सनक ना काय, सनकादिक म्हटलं काय, आणि नाही तर मग डायरेक्ट सोपं निंबाळकाचार्य संप्रदाय असं म्हटलं तरी चालेल. तर ते असं त्यांचं द्वैताद्वैत भेदाभेद म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे का जीव ब्रह्मामध्ये भेदही आहे आणि अभेदही आहे. मग जीव ब्रह्मामध्ये भेदही आहे आणि अभेदही आहे म्हणजे नक्की काय आहे बरं? तर ते असं म्हणणं आहे की पाण्यावर असलेला तरंग, जोपर्यंत तो तरंग आपलं अस्तित्व धरून आहे, जोपर्यंत तो तरंग आपलं अस्तित्व धरून आहे तोपर्यंत तो ब्रह्माहून भिन्न, आणि जेव्हा तो आपलं अस्तित्व त्यागून देतो
तेव्हा तो तरंग काय होतो, सगळ्या समुद्ररूप किंवा सगळं व्यापक असणारं पाणी त्या पाण्याच्याच रूपाने तो काय होत असतो, तरंग होत असतो. मग आता भेदही आहे, जोर अस्तित्व आहे तोवर भेद आहे, आणि अस्तित्व संपलं का ते काय आहे, अभेद पण त्या ठिकाणी आहे. म्हणून काय संप्रदाय झाला, भेदाभेद अशा पद्धतीचा हा संप्रदाय झाला. तर तो संकादिक संप्रदाय किंवा त्याला निंबाळकाचार्य संप्रदाय असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर शुद्ध अद्वैत, बरोबर ना, शुद्ध अद्वैत अशा पद्धतीचे एक दर्शन पाहिलं तर ते कोणाचं आहे, तर शुद्ध अद्वैत मत वल्लभाचार्य, वल्लभाचार्यांचं शुद्ध अद्वैत मत त्या ठिकाणी पाहिलं. तर ते शुद्ध अद्वैत म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं असे का सगळं शुद्ध आहे, याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा, म्हणजे जसं दुधाच्या घागरी मध्याचा बुंद, काही केल्या मग नवे शुद्ध. याचा सरळ असा अर्थ होतो की दुधाची घागरी आणि त्याच्यामध्ये मध्याचा म्हणजे दारूचा एखादा थेंब जरी पडला, काही केलं तरी ते शुद्ध होईल का, काही केलं ते शुद्ध होत नाही. आपण म्हणतो तेवढं तरी असल्याने काय फरक पडतो, ते म्हणलं तेवढं सुद्धा नाही, इतकं सगळं जगत शुद्ध आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, शुद्ध अद्वैत. म्हणजे सगळं शुद्ध, जीव शुद्ध, ब्रह्म शुद्ध, माया शुद्ध, ईश्वर शुद्ध, सगळं शुद्धच आहे. आणि मग तुम्ही म्हणता ना, त्या मायेमुळे हे सगळं प्रतीतेला येतं. मग माया सतही नाही, असतही नाही, खरी नाही, खोटी नाही. तेव्हा त्यात माया तुम्ही खरी माना, खोटी माना, काय मानायची ती माना, पण आम्ही ती माया ब्रह्माची शक्ती मानतो, तिला शक्ती असं म्हणतो. आणि ती शक्ती सुद्धा कशी आहे, शुद्धच आहे, त्याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा कोणत्या प्रकारचा दोष नाही. म्हणजे ती ब्रह्माची कशी आहे, ब्रह्मशक्तीच आहे. आपण कसं म्हणतो, माया तिची ब्रह्म, ब्रह्म तिची माया, इथपर्यंत ठीक आहे. आणि अंग आणि छाया जायापरी, मग कमी करतो तिला छायेच्या स्वरूपात धरतो, आपल्या स्वरूपात मानतो की तिला मानत नाही, बरोबर की नाही. तसं ते माया सुद्धा, तिला खरं म्हणू नका, खोटं म्हणू नका असं नाही, तिला सुद्धाच खरं म्हणा, इतकी ती शुद्ध असणारी काय माया त्या ठिकाणी आहे. म्हणून त्यामध्ये कुठंच कोणत्या प्रकारचा भेद, भिन्नता, द्वैतपणा, आलगव, फरक मात्र काही प्रतीतीला येत नाही. म्हणून सगळं कसं आहे, एकच आहे. उदाहरण देऊन सांगतात की असं पहा की लहान असणारी कोलती, आणि त्या कोलतीनं म्हणा, आपल्याला समजा मोठी गोष्ट पेटवायची जर ठरवलीच, मोठी वळे म्हणा, गवताची मोठी गंजी म्हणा, तिला जर अग्निस्पर्श थोडा जरी केला तर ती जळून नष्ट होऊ शकते का नाही, एवढ्या अग्नीनं होऊ शकते. आणि मोठा अग्नी आणून तिला स्पर्श केला तरी ती जळून भस्मसात होऊ शकते का नाही. म्हणजे ती छोटीशी विस्फुलिंग कोलती, ठिणगी, आणि मोठा असणारा ढणढणीत अग्नी, याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा फरक आहे का, तीळ मात्र सुद्धा फरक नाही. तसं जीव, जगत, ब्रह्म, ईश्वर, माया, याच्यामध्ये काही फरक नाही, सगळं एकच आहे. काय फरक आहे का, काहीच फरक नाही. तसं आपण घाटामध्ये थोडं पाणी घेतलं, मग काय करायचं, थोडं खालचं पाणी प्यायचं, मधलं पाणी प्यायचं, वरचं पाणी प्यायचं, सगळं पाणी पिऊन पाहायचं, त्या पाण्यात काही फरक आहे का पाणी सगळं एकसारखंच लागतं. तसं हे माया, ब्रह्म, जीव, जगत, ईश्वर सगळं कसं आहे, एक आहे आणि शुद्ध आहे, याच्यामध्ये काही दोष नाही. म्हणून कोणतं मत मानतात ते वल्लभाचार्य, शुद्ध अद्वैत अशा पद्धतीनं ते मानत असतात. आणि त्याच्यानंतर मग एक पुढं संप्रदाय आहे, त्याचं नाव आपण काय पाहिलं, चैतन्य प्रभू, गौंडीय वैष्णव संप्रदाय. गौंडीय संप्रदाय वैष्णव संप्रदाय पाहिला, पण त्यांचं मत काय आहे, अचिंत्य भेदाभेद, अचिंत्य भेदाभेद असं म्हणा ना तुम्ही, अचिंत्य भेदाभेद. आता हे अचिंत्य शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, की मानवीय जीवबुद्धी, म्हणजेच मानवीय बुद्धी, ज्या जीवबुद्धीला, मानवीय बुद्धीला आकलन न होणारा विचार, त्यास अचिंत्य असं म्हणायचं, सरळ मुद्दा. आणि भेदाभेद किंवा द्वैताद्वैत असं त्यांचं काय मत आहे, बरोबर ना. तर त्याने काय केलं, हे नवीन मत म्हणजे नवीन संप्रदाय सुरू झाला, त्याला गौडीय संप्रदाय असं म्हटलं जातं, बरोबर ना. गौडीय संप्रदाय असं म्हटलं जातं, सरळ मुद्दा. तो चैतन्य महाप्रभूंचा आहे. त्याने काय केलं की रामानुजाचार्य यांचं एक मत स्वीकारलं,
बरोबर ना. रामानुजाचार्य यांचं एक मत स्वीकारलं आणि माधवाचार्य यांचं एक मत स्वीकारलं. तर रामानुजाचार्य जो जीव मानतात की नाही विशिष्ट, तो सुद्धा कसा आहे सत्तेच्या त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये मिथ्या काय मानायचं गरज नाही. मग एक त्यांचं स्वीकारलं आणि दुसरं कोणाचं स्वीकारलं तर द्वैत मत स्वीकारलं ते माधवाचार्यांचं स्वीकारलं. तर ते काय करतात भेदच मानतात. म्हणजे थोडक्यात अभेदही मानतात आणि भेदही मानतात. वरती आपण पाहिलं की नाही की द्वैताद्वैत जीव ब्रह्मामध्ये भेद आणि अभेद, तसं याने काय केलं ते विशिष्ट असणारा जीवही आता याच्यात जर बारकाव पाहिला तर सगळ्यांची मतं भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. वर आपल्याला ढोबळढोळ पाहिलं तर असं वाटतं अहो हा विचार तर आपलंच आहे, याच्यात काही फरक नाही असं वाटतं. पण तसं नाही. जेव्हा त्याचा बारकाईनं आपण विचार करतो ना तेव्हा त्याच्यातला बारकावा सापडतो आणि मग सगळ्यात बेस्ट सगळ्यात चांगलं मत कोणाचं तर अद्वैत मत हे सगळ्यात सुलभ आणि सोपं आणि संगती लागण्याकरता असणारं मत आहे. पण सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्यांची मतं काय एकसारखीच आहे, पण एकसारखी मतं नाही, हे द्वैतच प्रतिपादन करणारी मतं त्यामध्ये आहेत. तर हे कोणतं मत मानतात तर भेदाभेद मत मानत असतात. म्हणजे ते काय करतात भेदही मानतात आणि अभेदही अशा पद्धतीनं मानत असतात. त्याचं कारण असतं की हा जीव आहे आणि तो ईश्वर आहे. तो ईश्वराला असं वाटलं एकोहम बहुश्याम, मी एक आहे अनेक व्हावं असं जर त्याला वाटलं तर तो एक आपल्या संकल्प मात्राने एक असून व्यापक होऊ शकतो की नाही. ही जगत उत्पन्न करू शकतो, त्या जगाचा संहार करू शकतो ऐक नाही आणि त्याचा नाश पण अशा पद्धतीनं तो करू शकतो. तसं ह्या जीवाला असं वाटलं मी उत्पन्न करेल नाश करेल, असं होईल का काय करता येईल का त्याला. अहो त्यालाच काही करता येत नाही. तो ईश्वराच्या कार्यामध्ये कधी हातभार लावेल आणि त्या ईश्वराच्या कार्याला कधी जाणेल, ईश्वर ज्ञान त्याला कधी कळेल. म्हणजे हे सगळं अचिंत्य आहे का नाही अचिंत्य आहे. मग वास्तविक पाहिलं तर तो जीव त्या ईश्वराहून भिन्न आहे का तो ईश्वराहून भिन्न नाहीच आहे ऐक नाही. म्हणून पण ईश्वराहून भिन्न जर पाहायला गेलं तर ईश्वर हे सगळं निर्माण करू शकतो, तो निर्माण करू शकतो का करू शकत नाही. इथं भेद पाहिला ऐक नाही. आणि वास्तविक पाहिलं तर त्याच्यात आणि याच्यात काही भेद आहे का जसं तरंग आणि समुद्र याच्यात काही भेद आहे का भेदही नाही. उलट ते काय त्याचं अंगच आहे ऐक नाही. त्याचं काय तो का म्हणे या का देहाचे अवयव हे सगळे देहाचेच अवयव आहे का नाही. याला सगळ्याला देह असं म्हटलं जातं का नाही. म्हणजे इथं काय अभेद पण आहे विशेषतः अद्वैत पण आहे आणि द्वैत पण त्याच्यामध्ये आहे. मग विशिष्ट अद्वैत कोणाचं घेतलं रामानुजाचार्यांचं घेतलं आणि द्वैत कोणाचं घेतलं तर माधवाचार्यांचं त्यांनी द्वैत त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि कोणतं मत झालं द्वैताद्वैत मत झालं आणि ते द्वैताद्वैत मत त्यांनी स्वीकारलं चैतन्य महाप्रभू ही त्यांची परंपरा पुढे चालली ते गौडीय संप्रदायाची आहे. अशा पद्धतीनं भेदाभेद किंवा द्वैताद्वैत त्या ठिकाणी एक मत तयार झालेलं आहे. अशी 6 मतं आपण त्या ठिकाणी पाहिली. तर त्या 6 मतामध्ये प्रमुख मतं आणि द्वैत प्रतिपादन करणारे आहेत. तर ती किती निघाली शेवटी मग बोल 4 निघली. 5वं का बरं निघलं नाही. ते संकरित आहे ना. म्हणजे ते रामानुजाचार्यांचं माधवाचार्यांचं मिश्रित झालेलं मत आहे का नाही. त्याची काय आवश्यकताच नाही. आणि आपलं कोणतं मत आहे अद्वैत मत आहे ऐक नाही. मग अद्वैत मतच त्या ठिकाणी प्रामाण्य आहे आणि बाकीचं द्वैत मत मात्र अप्रामाण आहे. का बरं कारण असं आहे त्याचं की ते तत्वनिर्णय जेव्हा करायचा असतो तेव्हा ते वेद विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात म्हणून त्यांचं मत अप्रमाण आहे असं समज. ठीक आहे ना. शिष्य काय म्हणतो पहा इथपर्यंत आपलं खाली झालं होतं. पुढं पहा शिष्य शंकराचार्यांचेच मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय. तर मग आम्हाला असं सांगा की हे शंकराचार्यांचं मत आहे या मानण्याविषयी काही आधार विधार असेल का नाही का. आधार नसताना माहिती नसताना काही त्याच्याविषयी विचार नसताना कसं काय मानायचं काहीतरी आधार त्याचा असला पाहिजे. तर तो सांगा. श्री गुरु त्यांना सांगतात ते का मत मानायचं तर त्याचं कारण सांगतात. पहा म्हणे श्री गुरु भगवान व्यासाने पुराणात असे सांगितले आहे की आता पुराण म्हणजे कोणतं कुर्म पुराण हे पुराण आलेलं आहे आणि त्या पुराणामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे का कलियुगामध्ये भगवान शंकर येतील आणि भगवान शंकर येऊन काय करतील तर पुढं आपल्याला ओव्या होऊनच गेलेल्या आहे. मला असं वाटतं पहिल्या स्थानकामध्ये आपण मंगल करत असताना तिथं ओव्या येऊन गेलेल्या आहेत.
तर येऊन काय करतील, तर त्या सगळ्यांच्या सर्व भक्तांच्या कल्याणाकरता हिताकरता काय करतील, तर ते अवतार धारण करतील. ते कशा स्वरूपाचे असतील, तर नीललोहित, निळ्या आणि लाल रंगाचे आहेत. आता ही निळं आणि लाल काही कळलं ना त्याच्यावर मध्ये. कलो रुद्र महादेव लोकानामी ईश्वर लोकानामीश्वरम पर, म्हणजे कलियुगामध्ये, आता सरळ अर्थ पाहायला गेला तर कलियुगामध्ये रुद्र महादेव म्हणजे भगवान शंकरच काय करतील, लोकनामीश्वर पर, म्हणजे सर्व लोकांच्या कल्याणाकरता, आहे का नाही, करिष्य अवतार सोये शंकर निर्लोहित, आणि ते थोडक्यात काय करतील, अवतार अशा पद्धतीनं धारण करतील. तर ते नील म्हणजे निळ्या रंगाचे. आता हे निळं आणि लोहित म्हणजे लाल, असा त्याचा अर्थ एक होतो बरं का. गुगलमध्ये सर्च करून पाहिलं तरी त्याचा अर्थ जवळजवळ स्पष्ट होऊ शकतो. आणि ते असं म्हणतात की बा निळं आणि लाल, तर हे भगवान शंकर निळे पण नाही आणि भगवान शंकर लाल असं पण म्हणता येणार नाही. का बरं म्हणता येत नाही, कारण निळा रंग कोणाचा आहे, सावळे सुंदर रूप मनोहर, तर ते भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे ना, भगवान विष्णूचं रूप आहे का नाही. आणि लोहित म्हणजे काय, तर लाल तर किंवा भगवी असं जर विचार घेतले तर ते साधूंचा वेश आहे, म्हणजे यती वेश आहे ना, यती वेश धारण करून अशा पद्धतीने येतील. मग यती वेश झाला लाल, आणि निळं म्हणजे काय, तर त्याचं कारण आहे भगवान शंकराचा रंग कोणता आहे, वर्ण कोणता आहे, तर आपण म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम. ते मुळात कर्पुरासारखे गोरे आहे, पण ध्यान कशाचे करतात, विष्णूचे. तसे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आळी जेवी नवरीची वेगळी, ती आळी सतत भिंगुरटीचं ध्यान करू लागली आणि ती एक दिवस आळीच भिंगुरटी झाली का नाही. तसे हे भगवान शंकर सतत विष्णूचं ध्यान करता करता हे विष्णू रूपच झाले, म्हणून ते निळे असं म्हणायला काय हरकत नाही, आहे का नाही. अशा पद्धतीनं त्याला निळे म्हणा, आणि तेच निळे, आहे का नाही. आणि काय झाले, आणि यतिवेश म्हणजे लोहित अशा पद्धतीनं धारण करून आले, आणि भक्तांच्या कल्याणाकरता काय केलं, तर स्रोत स्मृत जे असणारं कर्म आहे किंवा श्रुतीत वेदात जे काही प्रतिपादन करून सांगितलेलं आहे त्याचंच वर्णन, किंवा वेदाला जो अर्थ अभिप्राय आहे त्याचंच वर्णन करून त्याने सगळ्या लोकांच्या पुढं मांडलं. आणि वेदामध्ये जीव ब्रह्म यामध्ये काही कोणत्या प्रकारचा भेद नाही, फक्त तो भेद मायेमुळे आपल्याला प्रतीतला येत असतो, हे त्या लोकांपुढं प्रतिपादन करून सांगितलेलं आहे. हे त्यांचं कलियुगामध्ये सगळ्यात मोठं असणारं कार्य आहे. म्हणून भगवान व्यासाने पुराणात असे सांगितले आहे की, बघा त्याच्यामध्ये काय आलं, एक भगवान व्यास आहे आणि एक कोण आहेत, भगवान व्यास कोण आहे, साक्षात विष्णू आहे, की शिवम बादरायणम, आहे का नाही. म्हणजे एक कोण आलेले आहेत, एक विष्णू रूपाने आहे, आणि शंकराचार्य कोण आहे, शंकराच्या रूपाने आलेले आहेत, बरोबर ना. आणि हे सगळ्या जगाचं पालन पोषण करतात की नाही, यांचंच काम आहे त्या ठिकाणी. मग एक काय करतात सूत्र तयार करतात, सूत्र तयार करतात, आणि एक काय करतात त्याच्यावरती त्याचं भाष्य तयार करतात, बरोबर ना. एकाने सूत्र तयार करायचं आणि एकाने भाष्य तयार करायचं काम करतात, आणि हे बरोबर जगाचं कार्य चालतात. आणि हे आता बाकीचे त्याच्यावरती काय करणार आहे, भाष्य. आता इथं फक्त शंकराचार्यच भाष्यकार आहे का, हे बाकीचे भाष्यकार झाले ना त्याच्यामध्ये, माधवाचार्य झाले, निंबाळकाचार्य झाले, वल्लभाचार्य झाले, रामानुजाचार्य झाले, गवळी संप्रदायाचे चैतन्य महाप्रभू यांचं एक संप्रदाय आहे, हे सगळे आचार्य झाले ना, हे सगळेच अशा पद्धतीनं आचार्य झाले. मग आता शंकराचार्याचं मत खरं, यांचं मत खरं, असा त्या ठिकाणी विचार येतो. पण शंकराचार्यांचं मत खरं मानावं लागेल. का बरं, एकाचे हृदय, याच्या मनात काही त्यांना कळतं आणि त्यांच्या मनात काही यांना कळतं. मग आता ह्या आचार्यांपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ आचार्य कोणते ठरले, शंकराचार्यच ठरले ना, शंकराचार्यच त्या ठिकाणी ठरले. म्हणून आता पुढे त्याचं वर्णन करून सांगतात. भगवान व्यासाने पुराणात असे सांगितले की, कलियुगात वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. आता हे बाकीचे आचार्य झाले, बाकीचे लोक झाले, आता सुद्धा लोकांमध्ये मोठा वाद आहे, कोर्टामध्ये भांडणं सुद्धा चालू आहे. कशामुळं, की आम्ही जे मत मांडतो तेच मत खरे, आतापर्यंत कोणाला काही सांगता आलं नाही, आम्ही मात्र त्याचा अर्थ स्पष्ट केला, असं लोकांमध्ये वाद सुरू आहे का नाही. आता ह्या कलियुगामध्ये अशी भांडणं सुद्धा चालू आहे त्या ठिकाणी. म्हणून कलियुगात वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. पण कसा अर्थ करू द्या, पण एक अर्थ आपल्याला पक्का माहिती आहे. कोणता अर्थ माहिती आहे का, तुकोबाराने केलेला अर्थ. त्याने काय अर्थ केला माहिती आहे का, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा,
यराने वावा भारमाता आहे का नाही. मग वेदाचा अर्थ काय, वेद अनंत बोलिला अर्थो इतकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. काय पुढं, सकळ सकळ शास्त्राचा निर्धार अंती इतलाची विचार विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. 18 पुराणांचं काय तात्पर्य, भगवंताला शरणागत व्हा हे सांगितलं. हाच वेदाचा अर्थ आहे का नाही. मग वेदाचा तो अर्थ आमाशीचं ठावा आणि बाकीच्याने वावा भारमाता. तुम्ही किती अर्थ करा आणि काही करा, पण आम्ही काय सांगितलं, आम्ही जे सांगितलं ते सांगितलं. आणि तुकोबराय कोणाला प्रमाण मानतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. तुकोबराय कोणाला प्रणिपात करतात, आचार्य म्हणजे शंकराचार्यांना त्या ठिकाणी. आता बाकीचे म्हणतील नाही नाही ते माधवाचार्यांना प्रतिपादन करून सांगत असतील, माधवाचार्यांना दंडवत घालत असेल किंवा त्याचं प्रमाण मत मानत असेल, तर माधवाचार्य अमुक तमुक हे मात्र मानत नाही. ते आचार्य म्हणजे शंकराचार्यांनाच मानतात, असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा. तर वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील तेव्हा साक्षात शंकर भक्त कल्याणाकरता शंकराचार्यांचा अवतार धारण करून येतील. बघा आता काय होईल की साक्षात शंकर आता हे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ करतील आणि आपल्याला वाटेल तशा पद्धतीनं ते वागतील, असं होईल का नाही. म्हणून हे लोकराहाटी अशा पद्धतीनं बिघडू नये म्हणून ती व्यवस्थित चालवण्याकरता भगवान शंकर आणि शंकराचार्यांचा अवतार धारण करून येतील. आणि कशा करता येतील, भक्त कल्याणाकरता येतील आणि अवतार धारण करून सर्व मताचे खंडन करतील. आणि हे सगळे मत आहे का नाही, मला वाटतं 4थ्या अध्यायामध्येच ओवी आलेले बघा की ती दोषांची लेली फाडी सज्जना करवी घोडी सुखाची उभवी आहे का, सुरुवातीपासून माहिती आहे. तेवेळी आपल्या चेनी कैवारी मी साकार होऊन अवतारी, मग अज्ञानाची अंधारी गिळून टाकी, अधर्माची अवघी तोडी, दोषांची लेली फाडी सज्जना करवी घोडी सुखांची उभवी, दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू घेऊशी, धर्माशी नीतीशी शेज भरी, मी अविवेकाची काजळी फेडोनी मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, ती योग्य पाही दिवाळी निरंतर. हे भगवंताचं कार्य आहे निरंतर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हेच केलं ना त्याने, का वेगळं काय केलं. आणि शंकराचार्य सुद्धा काय करतात, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप विजळी. म्हणजे तुम्ही जे द्वैत भेद निर्माण करणारे मत आहे की नाही, मी काय करणार आहे खोडून टाकणार आहे. आणि भगवान कृष्ण परमात्मा काय करतात, मी सुद्धा ते काढून टाकणार, दोषांची लिहिली फाडी त्या सनदा आहे ना त्या फाडून टाकणार ऐक नाही. आणि मी काय करणार आहे, जे खरं मत आहे त्याच मताचा त्या ठिकाणी विचार मांडणार आहे. म्हणजे दोघांचं कार्य भिन्नत्वाने का एकत्वाने, एकत्वानेच आहे. म्हणजे भक्ताच्या कल्याणाकरता भगवान शंकर आले आणि आपल्याच्याने कैवारी आपल्या भक्तांच्या कैवारा करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण करून येत असतं. बघा अवतार धारण करून सर्व मतांचे खंडन करतील आणि जैन बुद्ध मताचा समूळ नाश करतील. बुद्धांचा जैनांचा नाश करतील असं नाही बरं का. ते काय म्हणतात, त्यांनी जी मतं मांडलेली आहेत तर त्या मतांचा काय करतील, समूळ नाश करतील. म्हणजे ती मतं मान्यच राहणार नाही ऐक नाही. मतं काय होणार आहे, ते मान्य राहणार नाही. आता बौद्धांचं मत करायचं म्हणजे एकटा बौद्धांचं मत करायचं नाही. बौद्धामध्ये एक हीनयान आणि एक महायान असे 2 संप्रदाय झाले. त्याच्यामध्ये आपण सुगत मत अन्वयी वगैरे असे पाहिले का नाही, माध्यमिक शून्यवाद अशी मतं त्यामध्ये आलेली आहेत. त्यापेक्षा सौत्रांत्रिक वैभाषिक शून्यवाद आणि माध्यमिक अशी 4 मतं त्याच्यामध्ये आहे का नाही. या 4ही मतांचं काय करणारे, खंडन करणारे. बरं शंकराचार्यच खंडन करतात असं नाही, तर त्यांचे शिष्य काय, त्यांचं नाव मंडन मिश्रा, तेच कुठं झाले पुढं सुरेश्वराचार्य झाले. आणि मग त्याने काय केलं, त्यांनी वार्तिक तयार केलं आणि त्या वार्तिकाच्या माध्यमातून कोणाचं खंडन केलं, बौद्धांचं खंडन अशा पद्धतीनं करून टाकलं. तुम्ही नेहमी ओळी म्हणताय का नाही, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. अशा पद्धतीनं ते काय करतात, एके हाती दंतू जो स्वभाव होता खंडितो. गणपतीच्या हातामध्ये एक दात सांगितला का नाही, आणि तो दात कशाचं वर्णन करतात, म्हणजे हा दात जो गणपतीच्या हातामध्ये माऊलीने सांगितला, तो दात काय कशासाठी सांगितला की हा मुळात मोडका तुटलेला असणारा दात. म्हणजे हे काय, बौद्धांचं मत खंडन करणारा जणू काय दात. आणि कोणाच्या हातात आहे, आता तो मुळात सुरेश्वराचार्य अशा पद्धतीने त्याचं काय करतात,
खंडन करून टाकत असतात बौद्ध मतसंख्येतो वार्तिकांचा, आणि ते सहज त्या ठिकाणी काय होत असतं, खंडन मात्र होत असतं. म्हणजे शंकराचार्याने तर खंडन केलंच केलं, पण सुरेश्वराचार्य मागून खंडन करायला तयारच होते. अशा पद्धतीनं ते समूळ खंडन केलं. म्हणजे शंकराचार्याने केल्याच्या नंतर बाकीच्याने सुद्धा काय केलं, खंडन करून टाकलं. जैन मताचं खंडन केलं, बौद्ध मताचं खंडन केलं, आणि चार्वाकाचं काही वेगळं खंडन करावं लागतं का? तो असा एकदम काडीसारखा पैलवान आहे, त्याला पाडायला काही अडचण आहे का? पण ते ज्ञानी लोकाला पडू शकतो, अज्ञानी लोकाला तो फार गोड आहे. तो काय म्हणतो, ऋणम कृता घृतम पिवे. अरे जोर जगायचं तोवर सुखाने जगा. आपण देह पडल्याच्या नंतर परत कोणी येतो का? आणि कोणी आला का? स्वर्ग कसं आहे पाहून कोणी मागं आला का? कोणी आलेलं नाही, कोणी येत नाही, कुठं काय नाही. कशाला तुम्ही शीन करून घेता? जीव तोचे देव, भोजंती भक्ती, मरणती मुक्ती पाखंड्याची. मना आला तैसा करीती विचार, म्हणती संसार नाही पुन्हा. देहाती आपणती मानती, विषयाते भोग म्हणती, या परतेना स्मरती अनेक काही, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे ते ज्ञानी एकदा ज्ञान प्राप्त झालं का ते आपण काय करतो, स्वाभाविकपणे त्याचं खंडन करतो. मग चार्वाकाचं खंडन करायचं काही कारण राहिलं का? काही गरज नाही राहिली, ते सहज होतं. पण बौद्ध आणि जैन याचं खंडन मात्र चांगलं कसोटीने करावं लागत असतं. म्हणून काय केलं की जैन बुद्ध मताचा समूळ नाश करून गंगेतून श्री विष्णूची मूर्ती काढून बद्रिका आश्रमात स्थापन करतील. आणि काय करतील तर गंगा कोणती बरं, ही मंदाकिनी. तर त्या बद्रिका आश्रमामध्ये गेलं तर बद्री भगवान आहे. तर बद्री पूर्वी काय केलं की हे जे बुद्ध होते ना, तर ह्या बुद्धाने काय केलं, तिथं बद्रिका आश्रमामध्ये श्री विष्णूची मूर्ती होते. फार आता तिथं आहे ना, असं ऐकलं की बद्रिका आश्रमामध्ये गेलं तिथं की तिथं बद्रीनाथाला गेल्याच्या नंतर ती मूर्ती जी आहे ती पूर्ण आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. त्या मूर्तीमध्ये मोठं आकर्षण आहे. त्या मूर्तीमध्ये काय आहे, ती पाहिली तरी माणसाला सहज अशा पद्धतीची समाधी लागून जाते. आणि तिथं पाहण्याकरता काय आहे, तर ते बद्रीनाथाची मूर्ती आणि एक त्या ठिकाणी मंदाकिनी, आणि हे दोन गोष्टी पाहण्यासारख्या आहे. बाकीचं काही पाहण्यासारखं नाही, बाकीचं सगळं मरणवत अशा पद्धतीचं वातावरण आहे. या दोन गोष्टी तिथं पाहण्याकरता चांगल्या गोष्टी आहेत. म्हणून ह्याच पाहण्याकरता लोक त्या ठिकाणी फक्त जात असतात. म्हणून ती असणारी श्री विष्णूची मूर्ती त्याने काय केलेली, त्या मंदाकिनी नदीमध्ये अशा पद्धतीनं टाकून दिली. बरं, इतकी ती भयंकर तिचा वेग आहे का तिच्या वेगामध्ये कोणी सहजासहजी उडी घालू शकत नाही. एखाद्याचा पाय जरी घसरला, हातामध्ये जर काय असलं, तो आधार सुद्धा कधी सुटून तो कधी वाहून जातो की परत तो गेला का एकदा तिकडं गंगा सागरलाच, परत माघारी काही येत नाही. अशी अवस्था आहे त्या मंदाकिनीची. इतका त्याचा भयंकर असणारा प्रभाव आहे त्याच्यामध्ये. बाबा आवाज लय कापतोय बरं का. असं का? आवाज नाही व्यवस्थित, आवाज व्यवस्थित नाही येत. नाही का? बरं. आणि आबा हा, मंदाकिनी आहे का अलकनंदा आहे? मंदाकिनी काही अलकनंदा म्हणतात. मग मला असं वाटतं एकच नाव आहे का ना त्याची, मंदाकिनी आणि अलकनंदा. अलकनंदा पण आहे. अलकनंदा म्हणा, अलकनंदा म्हणा आपण, काय हरकत आहे. आपल्याला कुठं कोणी हे केलं, वर बसो का इथे? तसं नाही, विचारतोय आम्ही. मला मंदाकिनी माहिती आहे, अलकनंदा पण मी ऐकून आहे. अलकनंदा म्हटलं तरी चालेल, ठीक आहे ना? आता येतो का आवाज? ठीक आहे ना? अलकनंदाच आहे. काय माहिती, पर्यायाने तिला मंदाकिनी पण म्हणत असतील. अलकनंदा म्हणा, ठीक आहे. हे सगळ्यांना माहितीतलं नाव आहे आपलं अलकनंदा. केदारनाथच्या तिथं मंदाकिनी, केदारनाथच्या तिथं जी जाती ना ती मंदाकिनी. ही मंदाकिनी काय? हा, आता काय माझं त्या भागामध्ये फिरणं झालं नाही, पण अलकनंदा हे नाव बरोबर आहे. अलकनंदा हे नाव बरोबर आहे. चला ठीक आहे. त्यामध्ये काय केलं की हे जे बौद्ध होते, ह्या बौद्धाने काय केलं, त्यामध्ये ती विष्णूची मूर्ती अशा पद्धतीनं टाकून दिली. आणि मग आता ती वर कोण काढणार? मग आता वर काढण्याकरता हे भगवान शंकराचार्य भगवान शंकराचार्यांच्या रूपाने अवतार धारण केला. आणि हे सगळं अवतारी कार्यच करू शकतात, इतरांना मात्र ते होऊ शकत नाही. आणि असं कुठेतरी संकेत दिलता दादाच्या कथेमध्ये आपण ऐकलं होतं का इथून जो मूर्ती काढेल तो कोणीतरी अवतार असेल, असं त्यांना आधी सांगितलेलं होतं. असं काहीतरी, आता मला ते आठवत नाही बरं का, पण असा कथेमध्ये मुद्दा मी ऐकलेला होता. ठीक आहे. की गंगेतून श्री विष्णूची मूर्ती बाहेर बद्रिका आश्रमी स्थापन करतील.
सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश होऊन सर्व पदार्थाचे निसंशय ज्ञान होते. उदाहरण देऊन सांगतात की जसा तुम्ही रात्रीचे अनेक प्रकारचे दिवे लावले आहे का नाही, तर ते किती अंधाराचा नाश करतील बरं, किती किती नाश करतील. पण जसं तुकोबरा म्हणतात, अनेक दीपिका प्रकाश सूर्य उगविता नाश. अनेक दिव्यांचा प्रकाश असेल ते किती देतील, त्यापेक्षा एकदा सूर्योदय झाला म्हणजे बाकीच्या दिव्याचं काही काम राहतं का, काहीच काम राहत नाही. तसा सूर्योदय झाला की सगळीकडे आपल्याला काय होतं, उजाडल्यासारखं होत असतं. तसं शंकराचार्य काय ते एकदम जगामध्ये असा प्रकाशमान कसं तसे व्यासयुक्त नाही काहीतरी ओव्या त्यामध्ये माऊलींचे आलेले आहे. तसे व्यासयुक्ती ते जे धवळतं जग, तसं व्यासयुक्तीच्या त्याजाने सगळे हे जगत कसं प्रकाशित होतं. तसं शंकराचार्यांच्या अवतार कार्यामध्ये हे सगळं द्वैतवाद्यांचं मत आहे का नाही, ते तो एक प्रकारचा अंधार आहे. तो अंधारा नष्ट होऊन सगळीकडे कसा आहे, अद्वैत मताचा प्रकाश अशा पद्धतीनं पडण्यासारखा होतो. ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश होऊन सर्व पदार्थाचे निसंशय, पदार्थाचे म्हणजे काय घ्यायचं आपण म्हणून खाण्यापिण्याचे पदार्थ, हे पदार्थ त्याचा अर्थ तसं नाही द्यायचा. पद म्हणजे शब्द आणि त्याचा असणारा अर्थ म्हणजे प्रत्येक कोणता पदार्थ, तत्वम असी ते ब्रह्मत्व आहे का नाही. आणि हे काय करतील, हे तत्वमसी नाही करणार. तत्व म्हणजे ते ईश्वर आणि तो त्याचा कोण आहे, दास आहे असं करतील आहे का नाही. तोम दासोहम, तो त्याचा दास आहे असं करतील. हे फक्त दासच करून ठेवतील कोण, हे द्वैतवादी. त्याच्याशी ऐक्य मात्र हे करू देणार नाही. आणि तत्वमसी या पदाचा यथार्थ अर्थ काय, ते ब्रह्म तू आहे. कशाने, वाच्यार्थाने का लक्षार्थाने, लक्षार्थाने ते ब्रह्म तू आहे असा त्या पदार्थाचा निसंशय रहित अशा पद्धतीचा अर्थ करून देतील. तुम्हाला याच्यावरती जितका बारकाईने विचार करता येईल तितका करा वाटलं सर. मला जसं सांगता येईल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्यांचे व्याख्यानाने होईल. अशा पद्धतीनं वेदार्थाचे ऐक नाही, वेदाचा अर्थ आमाशीच ठावा असा वेदाचा अर्थ निश्चित काय आहे, त्या वेदार्थाचं जे यथार्थ ज्ञान आहे त्या शंकराचार्यांच्या व्याख्यानाने होईल. जेव्हा शंकराचार्य त्या ठिकाणी व्याख्यान करतील तेव्हा त्याचं यथार्थ जे ज्ञान आहे ते ज्ञान यथार्चित होईल यथोचित होईल. त्या विरुद्ध जे वेदाचा अर्थ करतील आणि त्यांनी जो अर्थ करून ठेवला त्या अर्थाला सोडून जे वेदाचा विरुद्ध अर्थाने विचार करतील म्हणजे वेदाचा अर्थ त्याच्या विरुद्ध करतील ते धूर्त आहेत असे समज. तसा कोल्हा कसा असतो, धूर्त म्हणजे लबाड असतो ऐक नाही. तसे हे लोक कसे आहेत, त्या शंकराचार्यांनी केलेल्या वेदाचा जो अर्थ आहे त्या अर्थाला न जुमानता आपल्या मनाला येईल, मनाला तसा करती विचार, मनाला येईल तसा विचार करून त्याचा अर्थ करतील. ते लोक कशी आहेत, त्यानंतर धूर्त आहेत. म्हणजे धूर्त कोण, आता शंकराचार्याने जो अर्थ केला त्या अर्थाला सोडून बाकीचे लोक अर्थ करतील ते कसे आहेत, धूर्त आहेत. मग धूर्त लोकांचं ऐकायचं का, भले आचार्याचे ते बरं. असं होतं का वेदाचा जो यथार्थ अर्थ आहे तो व्यवस्थित आहे, पण विरुद्ध अर्थाने आता कधी कधी बघा तुकोबराय म्हणतात की नाही काही प्रमाणे, मी देव तू भक्त ऐसे करी आहे का नाही. काय सुरात येते अभंगाची, गोपिका रमणा ठेवू द्याच्या नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती बरोबर. इथं जरा थोडं जरा गुह्य जरा थोडं बारकाई नाही का बरं का. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी असा अर्थ आहे का नाही. म्हणजे मला ब्रह्मज्ञान नको कोण म्हणतंय बरं, कोण आहे आपल्यासारखे ते अडाणी आहे का, तुकाराम महाराज म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज म्हणजे सामान्य आहे का, साक्षात विष्णू आहे ना, तुका विष्णू नव्हे तुझा, ते असं म्हणतील का, असं म्हणू शकत नाही. मग ज्या अर्थी ते म्हणतात त्या अर्थी काय प्राप्तीपूर्वक त्याचा त्याग आहे. म्हणजे आधी आपल्याकडे असावं मग त्याचं त्याग करावा का नाही, तसं आपल्याला आधी झालंय का. म्हणजे त्याने तो विचार कोणत्या अर्थाने घेतलाय, वाच्यार्थाने घेतलाय का लक्षार्थाने घेतलाय ते आपल्याला अजून माहिती आहे का, माहीत नाही. तसं ते कोणत्या अर्थाने विचार करतात हे आपल्याला माहीत नाही. आता काय एकदा स्वरूपाचा बोध झालाय की नाही, आता उर्वरित त्या विषयात काय करायचं बरं,
तू देव आणि मी भक्त, ऐक नाही, मी तू पण जाऊ दे दोरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. कधी कधी असं म्हणतात, पण याचा अर्थ मांजर कसंही टाकलं तर पायावच पडते की नाही, पायावच पडते. मग ब्रह्मज्ञान नको कधी म्हणायचं, झाल्याच्या नंतर नको म्हणायचं, झालंच नाही तर नको कशाला म्हणायचं. मग याचा अर्थ असा होतो की आभेदून भेद राखेला अंगी. आधी कोणती स्थिती आहे, आभेद स्थिती का भेद स्थिती आहे, सांगा. आधी कोणती स्थिती प्राप्त केली पाहिजे आपण, आधी कोणती स्थिती प्राप्त केली पाहिजे, आभेद का भेद? माझा आवाज ब्रेक होतोय का, माझा आवाज ब्रेक वगैरे होतो का जरा, मला तसं वाटतंय तुटतंय जरा सारखं ना. काय करावं आता, याला काय पर्याय आहे? आवाज तुटायला सारखा है ना, सारखी आणि थोडस राहिलं थोडस. थोडा वेळ लागेल. बरं बरं ठीक आहे, चालेल. तसं जमतंय, थोडा थोडा ब्रेक होतोय फक्त, पण कळतंय. तुम्ही असा हात वर करीत चला फक्त, म्हणजे मला तरी कळेल कमीत कमी, म्हणजे मला ठेंगा दाखवा आपल्या जुन्या भाषेत. काही कळलंच नाही मग मला कळेल, आहे का नाही. हां चला असं. आता याच्यावर जातो का नाही आज सगळा पाठ आपला, असू दे चला, हे पण कळणं गरजेचं आहे आपल्याला. त्याप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्यांच्या व्याख्यानाने होईल, त्याविरुद्ध जे वेदाचा अर्थ करतील ते धूर्त आहे. ते कसे लोक धूर्त, लबाड किंवा इथं काय ठग फसवणारे आहेत, अशा पद्धतीचे आहे असं समज. याप्रमाणे पुराण वचन असून, याप्रमाणे काय आहे पुराण वचन. पुराण वचन म्हणजे कलो रुद्र महादेव लोकानामीश्वर पर, हे जे आहे का नाही, हे वचनाचा इथपर्यंत काय दिलेलं आहे, अर्थ दिलेला आहे. तुम्हाला वेगळा अर्थ करायची गरज नाही. याप्रमाणे पुराण वचन म्हणजे कुर्म पुराणाचं वचन अशा पद्धतीचं आहे. असून वशिष्ठाने आपल्या वशिष्ठ ग्रंथात अद्वैत मताप्रमाणे दृष्टी सृष्टीवाद अनेक युक्तीनं प्रतिपादन केला आहे बरं का. आता हे पुराण वचन आहे का नाही, एवढंच नाही, योग वशिष्ठ रामचंद्रांचे असणारे श्री गुरु वशिष्ठांनी सुद्धा आपल्या कोणत्या ग्रंथामध्ये योग वशिष्ठ आहे का नाही, असे एकदम सुंदर बेस्ट असणारा ग्रंथ आहे. एक योग वशिष्ठ पाहायचा आणि एक ज्ञानेश्वरी पाहायची. ज्ञानेश्वरी आणि योग वशिष्ठ जेवढ्या काय प्रक्रिया आहे ना, जसं काय तुम्ही ना योग वशिष्ठ पाहिला आणि ज्ञानेश्वरी वाचली ना, तर असं वाटतं की ज्ञानेश्वरी काय हा योग वशिष्ठ आहे हेच कळणार नाही तुम्हाला, इतकं दोघांमध्ये साम्यता आपल्याला पाहायला मिळत असते. अशा पद्धतीचा हा योग वशिष्ठ ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये काय वाद सांगितला तर दृष्टी सृष्टीवाद. दृष्टी म्हणजे आपण वृत्ती असा अर्थ नाही घ्यायचा, वृत्ती घेतली तर मग ती ज्ञानरूप असणारी वृत्ती घ्यायची. तर ते काय म्हणतात की आपल्याला ज्ञान असेल तर जगत आणि ज्ञान नसेल तर जगत नाही, अशा पद्धतीनं. आता तो दृष्टी सृष्टीवाद दृष्टीवाद आपल्याला पुढे त्या काही पानावरती विचार आलेला आहे, तिथं तुम्ही त्या पद्धतीनं वाचू शकता. दृष्टी सृष्टीवाद अनेक युक्तीने प्रतिपादन केलेलं आहे. आता इथं युक्तीनं प्रतिपादन केलेलं आहे. काय युक्ती केलेलं आहे बरं याच्यामध्ये, दृष्टी सृष्टीवादामध्ये साधक बाधक युक्ती केलेली आहे ना. युक्तीने उपक्रम उपसाराची एक वाच्यता करायला सांगितले का नाही, आणि साधक बाधक युक्त्या करायला सांगितल्या का नाही. अद्वैतिक ब्रह्मचिंतन अशा पद्धतीनं काय करायचं की त्याच्यामध्ये वेदाचा तात्पर्य अर्थ काय का ते ब्रह्म तू आहे, हेच त्याच्यामध्ये काय आहे प्रतिपादन करायचं. दुसरं काय करायचं का, दुसरं काही करायचं नाही. अनेक युक्तीने प्रतिपादन केलं आहे. तसेच युक्तीनेही द्वैतमत विरुद्ध आहे. आणि युक्तीपूर्वक जर विचार केला तर द्वैतमत दुःख रूपच आहे का नाही. दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेने तोंडे देवे बोलती वेदे. हे वेदामध्ये देवाने आपल्या मुखाने सांगितलं का नाही, हा वेदार्थ सागरो स्वतः त्याने स्वतः सांगितलं का नाही. दुजे जवळ घडे तव संसार भय जोडे. संसार म्हणजे दुःख, द्वैत जेव्हा येतंय का नाही तेव्हा दुःख येतं का नाही, आणि हे सगळं माझंच आहे असं तुम्ही म्हणा बरं. मग आता दुःख येईल का तुम्हाला, आणि दोन म्हणल्याच्या नंतर दुःख येतं का नाही. म्हणजे द्वैत, उलट माऊली काय म्हणतात, द्वैताचे बंधन न बांधीजे, बांधूच नका, ते बंधन होऊच नका. कारण द्वैत आलं का दुःख आणि द्वैत निघून गेलं का दुःख नाही. नामदेव महाराज पंजाब यात्रा करत असताना तिथं एक विहिरीमध्ये भूत होतं. लोक घाबरायची त्या भूताला, आहे का नाही. आणि नामदेव महाराज जेव्हा त्या भूताच्या पुढं आले, आहे का नाही, ते भूत प्रगट झालं. तर ते नामदेव महाराज काय म्हणले, भूतेश्वर, आहे का नाही, त्याला पण ईश्वर म्हटले. आता भीती राहिली का, आता भीतीच नाही राहिली. उलट लोक परत सगळ्यांचं ते द्वैत नष्ट झाले, लोक रोज त्या विहिरीवरती पाणी भरण्याकरता आले. अशा पद्धतीनं ते लोकांना द्वैत होतं म्हणून भीती होती, आणि नामदेव महाराजांनी ते द्वैतच नष्ट करून टाकलं, त्याला पण ईश्वरामध्ये गणून टाकलं. आता भीती राहिली का. म्हणजे असं युक्ती करणं साध्या तरी द्वैतमत दुःखदायक आहे का नाही, द्वैतमत नेहमी दुःखदायक असतं. म्हणून तसेच युक्तीनेही द्वैतमत
विरुद्ध आहे हे खंडन खाद्यादी ग्रंथात सिद्ध केले. आता एक हर्षल मिश्र म्हणून आलेले आहेत, ते हर्षल मिश्र त्यांचा ग्रंथ म्हणजे काय, उच्च कोटीचा असणारा त्या ठिकाणी काय ग्रंथ आहे. तर ते खंडन खाद्य त्याचा एक अर्थ होतो बरं का. आता माझ्या तो काही लक्षात नाही, तर ते कोणाचं खायचं आणि कोणाचं खायचं नाही असं एक त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित जात होतो. आणि त्याच्यामध्ये ते जल्प वाद वितंड अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये प्रकार घडतात. आणि त्याच्यामध्ये नुसतं वितंडच होतं, भांडच होते त्या ग्रंथामध्ये. त्यामुळे ते खंडन खाद्यामध्ये ना याचं पूर्णपणे काय केलेलं आहे, खंडन करून टाकलेलं आहे, ग्रंथात सिद्ध केलेलं आहे. शिवाय भेदवाद श्रुती विरुद्ध आहे. आणि भेदवाद, आता श्रुतीला कधी भेद करावा असं वाटतं का? वेदामध्ये कधी भेद आलेला आहे का? वेदामध्ये नेहमी अभेदच केलेला आहे का नाही? आणि जिथं तुम्ही भेद तयार करतात, द्वैत तयार करतात, तो त्या अर्थी तुम्ही काय करतात, पुण्य करता का पाप करतात बरं? श्रुतीचं म्हणणं काय बरं? श्रुती म्हणजे वेदाचं म्हणणं काय, अभेद सांगणं आहे का नाही श्रुतीला? आणि तुम्ही जर द्वैत अशा पद्धतीनं मांडत असेल तर तुम्ही पाप करता का पुण्य करता? भेद जर करत असेल तर तुम्ही पापच तयार करता, ऐक नाही. आणि मग आता भेद प्रतिपादन करणाऱ्यांच्या मागे गेलं तर आपण पुण्याच्या मागे गेलो का पापाच्या मागे गेलो? सरळ मुद्दा आहे, आपण सुद्धा पापाच्याच मागे गेल्यासारखं होऊ शकतं. म्हणून वेदाच्या विरुद्ध कुणी जाऊ नाही. वेदाच्या विरुद्ध गेला तर तुम्हाला दोष अशा पद्धतीनं लागू शकतो. म्हणून शिवाय भेदवाद श्रुती विरुद्ध आहे. नानात्वे जो पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पावतो, ऐक नाही. नानात्व, नाना, ऐक नाही. आता पुढे ती मत येणार आहे कुठं, 6व्या तरंगामध्ये. तो कसा आहे, विभू आहे, व्यापक आहे. आणि नाना पण म्हणतात, आहे का नाही. नाना म्हणजे किती, आपला कोणी नाना वगैरे असेल तर तो नाना नाही. नाना म्हणजे अनेक वेगवेगळे भिन्न भिन्न, आहे का नाही, अशा म्हणजे नाना तो पाहतो म्हणजे एकमेकामध्ये भेद पाहतो, आहे का नाही. नानात्व शब्दाचा अर्थ भेद पाहतो, भिन्नत्वाने पाहतो. नानात्वे जो पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पाहतो. मृत्यूपासून मृत्यू पावतो म्हणजे काय बरं? अहो हा मृत्यू झाला का परत एक जन्माला येतो आणि परत मरतो. त्या मृत्यूपासून त्यांनी भेदच केला, परत मृत्यू पावला, परत जन्माला आला, परत जन्माला येऊन त्यांनी भेदच पाहिलं, नानात्व पाहिलं, परत मृत्यू झाला. आता ह्या मृत्यूपासून पुढचा, पुढच्या मृत्यूपासून पुढचा, चालू दे ही अनर्थ परंपरा जोर चालायची. कुठपर्यंत चालेल? जोपर्यंत नानत्व, जोपर्यंत भेद पाहतो तोपर्यंत ही परंपरा मृत्यूपासून मृत्यूची संपणार आहे का? का चालूच राहणार आहे? ही चालूच राहणार आहे, याला काही पर्याय नाही. म्हणून नानत्व पाहण्यापेक्षा काय पाहायचं, अभेदत्व पाहायचं, अद्वितीयत्व त्या ठिकाणी पाहत राहायचं. नानत्व जो पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पावतो, असे कठवल्लीत. कोणता उपदेश महाराज तो आपलं, कोणतं उपनिषद? कठवल्ली, हा कठोपनिषद, हा असं अशा पद्धतीचं आहे ते. कठोपनिषद आहे ना, ते व्यापक स्वरूपाचं उपनिषद आहे आणि काहीतरी त्याच्यामध्ये सारतत्व आलेलं आहे. कठवल्लीत म्हणजे कठोपनिषदामध्ये असा विचार आलेला आहे. त्याच्या शाखा स्कंद बरेच काही त्याच्यामध्ये विचार येतात. आपल्याला कधी उघडून पाहायचं पण माहीत नसतं, त्याच्यामुळं नाही विचार तुम्हाला माहिती. आपल्याला जे आहे ते खरं सांगितलेलं बरं, नाही तर कोणी विचारल्यावर काय सांगायचं बरं आपण, तर ते काही मला पूर्ण माहिती नाही. 2, 4, 10 तिथं क्रमांक दिलेले, म्हणजे याच्यावरून तुम्ही तो ग्रंथ पाहिला उचकून तर तुम्हाला हा मुद्दा त्या ठिकाणी मिळू शकतो. तसेच द्वैतापासूनच भय आहे, म्हणजे द्वैतापासून नेहमी आपल्याला काय होतं, भय होतो. कसं, तर तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा देव पशु आहे. शब्द जरा थोडा वेगळा वाटला का नाही. तो माझ्यापासून भिन्न आहे, मी वेगळा आणि तो वेगळा, आहे का नाही, असं जो पाहतो म्हणजे काय, पाहणारा देव पशु. देव म्हणजे काय, एक देव झाला आणि एक पशु झाला, आहे का नाही. मग तुम्ही पशु कशाला कापिता, देवाला पाहता, देवाला कापिता, आहे का नाही. म्हणजे हा पशु कुठं कापला, देवापुढे कापला. का बरं, हा देव आहे आणि हा पशु आहे. हा पशु देवाचं काय झाला, देवाचं खाद्य झालं ना. हे देवाचं खाद्य झालं का नाही, हे देवाचं खाद्य झालं. का बरं झालं, कारण हा पशु आहे आणि हा देव आहे, आहे का नाही. का ते तुकोबरांच्या भाषेमध्ये म्हणतात का नाही, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, शिव नये दुर्णी वंदावे सगळे नारायण. असं पाहता का तुम्ही? असं पाहत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं पाहता का तुम्ही? पाहत नाही. नाना तो पाहतो का नाही. मग त्या पशु हा वेगळा झाला आणि तो देव वेगळा झाला. मग जसा पशु देवाचं खाद्य होतं का नाही,
देवाचं खाद्य कोणतं खाद्य होतं? त्याच्या खूर वगैरे असं जे खाण्यासारखं नाही ते देवाचं काय होतं? खाद्य होतं, आणि बाकीचं मात्र खाद्य होत नाही. पण खाद्य झालं का नाही, तसं जो त्या तसं तो नाणं पाहतो, भेद पाहतो, तो सुद्धा देवाचा पशु झालाच का नाही? तो पण देवाचा पशु झाला का नाही? मग देव त्याला खाऊ घालतो का नाही? बरं, देव त्याला जगवतो की नाही? का त्याला उपाशी ठेवतो? उपाशी ठेवत नाही, त्याला जगवतो पण. आणि वेळ आल्याच्या नंतर काय करतो? एक दिवस काय करतो? देवच त्याला खाऊन टाकतो की नाही? देव त्याला खाऊनच टाकतो. म्हणजे काय करतो? याच्यातून त्याला पुढं, त्याच्यातून त्याला पुढं, त्याच्यातून त्याला पुढं. हे देवाचा कार्य, म्हणजे देवाच्या खेळामध्ये याचा उपयोग होतो की नाही? अहो, आपल्याला शेती जरी करायची म्हटलं तर आपण शेतीमध्ये राबतो का बैलाला राबवतो? बैलाला राबवतो की नाही? आणि बैलाला राबवतो, पण बैलाला काय उपाशी ठेवतो का? बैलाला उपाशी ठेवत नाही ना, आहे का नाही? बैलाला चारा मिळतो, आहे का नाही? बैलाला चारा मिळायला बैल काय करतो? शेतीमध्ये काम करतो. म्हणजे शेतकऱ्याचा बैल काय झाला? एक प्रकारचा शेतकरी झाला देव, आणि बैल झाला पशु. म्हणजे शेतकरी देवाचा, बैल काय झाला? पशु झाला. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय व्रत, उपवास, तापास करू करू मरायची वेळ येते, चक्कर येऊन पडायची वेळ येते, आहे का नाही? काय आज तुम्हाला? आज आमचा उपवास आहे, आज हा आमचा उपवास, उद्या तुकोबारायांनी 2च उपवास सांगले, एकादशी व्रत, सोमवार करते, सगळं संपलं. जास्त कटकट नाही. हे एवढंच का 15 दिवसातून एवढंच का करायचं? रोज का करायचं नाही? रोज कराल तर मराल, असंच मराल, आहे का नाही? काही मिळेल का त्याच्यामध्ये? काही लोकांना 7च्या 7 दिवस उपवास असतो, आहे का नाही? पण असे झालेले असतात, आहे का नाही? चहा पित असतात, असं उपवास करतात. म्हणजे हा देवाचा पशु नाही झाला का? हा देवाचा पशु का बरं देवाचा पशु झाला बरं? हा भेद पाहतो ना, म्हणून उपासक भाव हा ठेवावा लागतो त्याच्यामध्ये, हा त्यातला मुद्दा आहे. चला, आता वेळ थोडा राहिला, एवढा परी थांब. पुढचं काय मुद्दा आहे? होतोय का नाही पूर्ण? हा, होईल. आजचा मुद्दा पूर्ण होईल, उद्याला बाकीचा मुद्दा होईल वाटलं असतं, पण जाऊ द्या, बारकाईने होऊन जाईल. तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा देव पशु आहे, अशा अर्थाच्या वेदवाक्याने भेदज्ञानास दुःख हेतू सांगून भेदज्ञानी पुरुषाची निंदा केली. अशा अर्थाच्या वेदवाक्यामध्ये असा अर्थ करून भेदज्ञानास दुःख हेतू सांगितलं. म्हणजे भेद पाहणाऱ्याला हेतू काय आहे? शेवटी कारण काय आहे? दुःखच हे हातामध्ये काय पडतं? कारण पडतं. हेतू सांगून भेदज्ञानी पुरुषाची निंदा केली. आणि जो भेद पाहतो अशा पुरुषाची निंदा कुठे केलेली? वेदातच केलेली. इकडे तिकडे शोधण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यापासून बैलास जसे दुःख होते त्याप्रमाणे भेदज्ञानी पुरुषास देवापासून दुःख होते. शेतकऱ्यापासून बैलाला दुःख होतं की नाही? दुःख होतच असतं. अगदी त्याप्रमाणे भेदज्ञानी पुरुषाला सुद्धा देवापासून दुःख होतं. काय दुःख होतं? व्रते, उपवास आदी कष्ट भोगावे लागतात. आता हे कष्टाचे का नाही? वास्तविक पाहिलं तर तुका म्हणे कैची किंवा कोठे जीवन निराळा. हा जीव त्या देवापासून, ब्रह्मापासून निराळा आहे का? तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, स्वतः परब्रह्म रूप आहे. मग हे का बरं तुमच्यासाठी आणि स्वर्गामध्ये किंवा बाकीच्या देवानी उपवास धरला का? ते म्हटले का? नाही. आता हे सगळे लोक या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून मी उपवास धरतो, असं विष्णूने कधी म्हटलं का? शंकराने कधी म्हटलं का? हे म्हणतात का कधी? हे कात्र कधी म्हणत नाही, आहे का नाही? पण आम्हाला मात्र उपवास धरला पाहिजे असं म्हणतो का नाही? म्हणजे याचा अर्थ काय? ते भेद पाहत नाही. कोण? विष्णू, शंकर हे कधी भेद पाहतात का? हे भेद पाहत नाही. त्याला उपास तापस करायची गरज आहे का? आणि आपण भेद पाहतो म्हणून उपास तापस करावा लागतो. म्हणजेच काय करावं लागतो? एक उपास्य राहतो आणि एक होतो उपासक. उपासक देव आणि उपासक भाव पाहिला का नाही आपण? उपास्य कोण उलट आहे? सांगलं मग. हा, उपासक आपण, उपास्य देव. उपास्य देव, आहे का नाही? असा भेद राहील, असा फरक राहतो का नाही? कशामुळे झाला हा फरक? कशामुळे फरक भेद झाला? पाहिजे. भेद भेद पाडल्यामुळे पाहिजे. झालं. म्हणून हे कष्ट त्याला भोगावं लागतं. जसं बैलाला शेतकऱ्यापासून, तसं आपल्याला देवापासून हे दुःख भोगावं लागतं की नाही? आणि जर भेद पाहायचा सोडून दिला तर दुःख होईल का आपल्याला? दुःख होणार नाही. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती.